अत्यंत लाज वाटायची वेळ आलेली आहे। आपण शिवशंभूंचा महाराष्ट्र म्हणतो। या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि आपण प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवरायांचा जय जयकार करतो। संघर्ष योद्धा मराठा योद्धा मराठ्यांचा काळीज मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचं महानाट्य 2013ला ठेवलं होतं। त्यावेळेला जे घोरपडे म्हणून जे निर्माते होते त्यांचं ते नाटक ठेवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये काहीतरी त्या निर्मात्यांना नुकसान झालं आणि त्याची भरपाई म्हणून त्यांनी ती मनोज जरांगे पाटील यांच्यावर तो गुन्हा नोंदवलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी कुठलाही भ्रष्टाचार घोटाळा केलेला नाही, पण त्याचा इश्यू आजच्या घडीला इतका करण्यात येतो आणि मला शोकांतिका अशी वाटते 11 वर्षानंतर ते प्रकरण आज उचकून काढण्यात येत आहे। मग जर तुम्ही छत्रपती शिवरायांचं शंभू महाराजांचं नाव घेता, संभाजी महाराजांचं नाव घेता आणि ती जर केस आहे तर मी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, जर मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला मनोज दादा तर आदेश देणार नाही, पण दादा आम्ही 1-1 रुपया काय होईना, म्हणजे आज आपला 6 कोटी मराठा समाज आहे, 1-1 रुपया आम्ही जमा करून ते पैसे भरू शकतो। तुमचा फक्त आदेशाची वाट बघते। जसं आत्ताच पंढरीची वारी झाली आणि पंढरीच्या वारीमध्ये आपले लाखो भाविक त्या ठिकाणी गेले। आपला मराठा समाज जसं पंढरपूरला आपण जातो, पंढरपूरला गेल्यानंतर वारकरी काय करतात, गोरगरिबाचा देवता आहे पंढरीचा पांडुरंग, 10 रुपयाचं पानफुल घेतात आणि पांडुरंगाला वाहतात, पण 10 रुपये दानपेटीत टाकत नाही। जर आपण पानफुलाचे 10-10 रुपये जरी जमा करायचं म्हणलो तर 6 कोटी समाज 60 कोटी रुपये आपले जमा होतात। म्हणजे आम्हाला या सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही विनाकारण त्या केसमुळं म्हणजे अटक वॉरंट निघलं महाराष्ट्रातले तमाम सर्व समाज बांधव हे संभ्रमात आहे की मनोज जरांगे पाटील यांना अटक होती की काय, तर वातावरण बिघडू शकतं। मी सरकारला विनंती करतो याच्यावर काहीतरी ताबडतोब तोडगा काढा, कारण लाठीचार्जमुळं अगोदरच तुमचं नाव खराब झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची चूक करताल तर पुन्हा जसं लाठीचार्ज केल्यानंतर खासदार सगळे गेले, तुम्ही जर मनोज जरांगे पाटील यांना अटक जर केली तर विधानसभेचे सगळे 288 उमेदवार तुम्ही विसरून जा।